नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मराठा आरक्षणासंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. मराठा आरक्षणाबाबत क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारल्यानंतर त्या संदर्भात आज पहिली सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाबाबत क्युरेटिव्ह पिटिशनवर सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी पार पडेल. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होणार आहे. तर या सुनावणीमध्ये काय होऊ शकते आपण पाहतोय. खुली सुनावणी घ्यायची की नाही हे 3 न्यायमूर्ती चेंबरमध्ये ठरवणार आहेत. खुली सुनावणी घ्यायची ठरल्यास नवीन तारीख दिली जाऊ शकते. निकालामध्ये काढलेल्या त्रुटींवरून न्यायमूर्ती सरकारला काही सूचना देखील करू शकतात. त्रुटींसंदर्भात सूचना दिल्यास सरकारला त्रुटी दूर करून अहवाल पुन्हा एकदा सादर करण्यासाठी वेळ दिला जाऊ शकतो. तसंच पुनर्विचार याचिकाच फेटाळली जाऊ शकते.